आज आपण ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सर्वजण उभे आहोत। एक आज घडलेला दुःखद प्रसंग, या दुःखद प्रसंगी आपलं गाव आणि अखंड महाराष्ट्र आज एका शोकसागरानं हळलेलं आहे। मोठं दुःख, अख्ख्या महाराष्ट्राला दुःख। आज या दुःखामध्ये अचानक घडलेल्या घटनेमुळे आज अखंड आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक राजकारणाच्या पलीकडचं नेतृत्व आणि राजकारणाच्या पलीकडचा एक माणूस आणि जनतेतला माणूस, लोकांच्यातला माणूस, असा माणूस आपल्यातून आज काळाच्या पडद्याआड झाला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार सकाळी 7:30 वाजता विमान अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं। आणि अजितदादाचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर सर्वांना साजेसं, सर्वांना जवळ घेऊन विचारपूस प्रश्नांचे अनेक उकल करणारे हे नेतृत्व, कामाचा नेता आणि जनतेतला नेता, लोकाभिमुख असणारा नेता आज आपल्यातून निघून गेला। अतिशय वाईट बातमी, दुःखद प्रसंग, दुःखद बातमी आणि प्रत्येकाच्या हृदयावर स्थान करणारं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं। आणि ही अतिशय आपल्याला म्हणजे दुःखद आणि दुःखाच्या पलीकडे असणारी ही घटना अचानक घडल्यामुळं आपण सर्वजण या दुःखसागरामध्ये, शोकसागरामध्ये अख्खा महाराष्ट्र बुडून गेलाय। आणि म्हणून आज आपण सर्वजण या अजितदादांच्या आत्म्यांना चिरशांती लाभावी म्हणून देवाकडे प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलेलो आहोत। आपलं मन मोठं आहे। आपण सर्वजण बातमी कळाल्या सर्वजण आपण एकत्र आलो म्हणजे हे गावाची एकात्मता आहे। आणि म्हणून अजितदादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना, अजितदादांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी म्हणून ईश्वराकडे प्रार्थना मागत असताना अखंड महाराष्ट्र या दुःखसागरामध्ये, या दुःखामध्ये बुडालेला आहे। आणि या दुःखातून बाहेर पडण्याचं सर्व कार्यकर्त्यांना, सर्व आपल्या महाराष्ट्रातील जनतेला बाहेर पडण्यासाठी बळ मिळावं, हा मोठा दुःख आहे। आज बारामतीमध्ये बघितलं तर रस्त्यावर चालता येत नाही एवढी गर्दी आज बारामतीमध्ये आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कामाचा ठसा उमटवला आणि जवळजवळ 15 तास मंत्रालयामध्ये ज्या माणसानं जनतेसाठी काम केलं तो आज काळाच्या पडद्याआड झाला। अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजलीपर आज आपल्या शोकसभेमध्ये आदरणीय बाबासाहेब हुलगे माने, आदरणीय शामरावजी राऊत या शोकसभेमध्ये मनोगत व्यक्त करतात। सन्माननीय बाबासाहेब हुलगे माने यांना मी विनंती करतो की आपण शोक या सभेमध्ये 2 शब्द मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतोय। दादा आज आपल्यातून निघून गेले हा विश्वास बसत नाही। दादा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दैवत होतंच, त्याचबरोबर आपल्या पश्चिम महाराष्ट्राची शान होती। दादा धडाडीचे आणि कुठल्याही संकटाला सामोरे जाणारे असं व्यक्तिमत्व होतं। दादा वेळेचं बंधन दादानं एवढं मोठं होतं, जर एखाद्या कार्यकर्त्याला त्यांनी सांगितलं 6:30ला तू हजर राहा तर 6:31 सुद्धा चालणार नाही, असं वेळेचं महत्त्व जाणणारा असा हा नेता। आणि आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये फार मोठी हानी जी महाराष्ट्रात जी झाली ती दादा जाण्यानं झाली। दादाचा आमचा तसा संबंध एकदा 2001 साली मी पंचायत समिती सदस्य असताना मार्डीमध्ये तात्यांनी ओळख करून दिली। दादांनी आम्हाला जवळ घेतलं आणि सांगितलं राजकारण कसे असू द्या, विकास कामासाठी मला कधीही भेटत जा आणि सार्वजनिक काम करताना मतभेद ठेवायचे नाहीत। आणि दादांनी तेच त्यांच्या आयुष्यामध्ये जपलं। एवढ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढ्या उलथापलती झाल्या तरी दादांनी पुन्हा जडणघडण सगळी एकत्र करून महाराष्ट्राच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्याच्या कामामध्ये मग्न नेहमी राहायचे। असं वक्तशीर नेतृत्व आणि आपल्या महाराष्ट्राची, त्यातल्या त्यात आपल्या पश्चिम महाराष्ट्राची फार मोठी हानी झाली, न भरून निघणारं हे असं दुःख सगळ्या महाराष्ट्राला, आपल्या जनतेला, आपल्या सर्वच लोकांना झालेलं आहे। परमेश्वरानं त्यांच्या कुटुंबियांना, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व महाराष्ट्रातील जनतेना आणि त्यांच्या जास्तीत जास्त कुटुंबाला परमेश्वरानं या दुःखातून सावरण्याची संधी द्यावी एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। आठवतात ते 1988चे
पवारसाहेबांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतलेला असतो आणि इकडे त्यांनी विधानसभेचा राजीनामा देऊन पवारसाहेबांसाठी त्यांनी सीट सोडलेली असते आणि ते काही काळ दिल्लीचे खासदार झाले असतात. परंतु त्यांच्या कार्याचा उरक देऊन पवारसाहेबांनी त्यांना 6व्या मजल्यावर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र अशी केबिन ठेवली होती. त्याच वेळेला ह्या उमद्या तरुणाकडं पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा किंवा आपल्या फुलगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांचा त्यांच्याकडे ओघ असायचा. त्यानंतर राजकारणात थोडी उलतापालत होऊन सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि अजितदादांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली आणि त्यानंतर जी त्यांची सुसाट जी घोडदौड झालेली आहे ते आपण पाहतच आलेलं आहे. जवळजवळ 4 वेळा त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. अत्यंत कोणत्याही प्रश्नाचा दांडगा अभ्यास कोणत्याही अधिकारी त्यांच्याकडे जाईल तेव्हा तो किमान 2-3 वेळा फाईल वाचूनच त्यांच्याकडे जाईल अशी एक त्यांची ख्याती होती. कोणता प्रश्न कधी येईल अशा रीतीनं हा एक अत्यंत अभ्यासू आणि कणखर आणि कार्यकर्त्यांना न्याय देणार असा उमदा असा एक नेता होता. महाराष्ट्रातली स्थिती तर भविष्यात अत्यंत बिकट होणार. आता जरी ते सत्तेत असले तरी एक प्रकारे विरोधी पक्षाची भूमिकाच बजावत होते. प्रत्येक बाबीत ते सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर शासनाचे भांडायचे, सर्वसामान्यांचे प्रश्न उठवायचे आणि असं तर नेतृत्व सहजासहजी मिळत नाही. महाराष्ट्राला जवळजवळ 25 वर्षाची पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या कामानं. त्यांच्या या दुःखात, त्यांच्या आप्तेष्टांच्या दुःखात, कार्यकर्त्यांच्या दुःखात, आपल्या गावकऱ्यांच्या दुःखात आपण सर्व सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्या चिरशांती लाभावा अशी मी प्रार्थना करून एक 2 शब्द संबोधन करतो. आपण सर्व शोकाकुल ग्रामस्थ आज या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं ज्या पद्धतीनं अकाली दुःखद निधन झाले ते सर्वांनाच एक अत्यंत वेदनादायी घटना आहे. आता खरं सांगायचं म्हणजे त्यांचं प्रशासनावरती असलेलं कर्तव्य कठोर प्रशासक मंत्री आणि कार्यतत्परता हे त्यांचे गुण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. आता माझा वैयक्तिक व्यवसायात उतरल्यानंतर 2004 सालापासूनचा जो काही संबंध आला तिथं बारामतीमध्येच माझा व्यवसाय मोठा झाला किंवा एक उदरनिर्वाहाचं साधन निर्माण झालं. त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होतं आणि त्यांची जी कामाची पद्धत आहे, 5:00ला ते लोकांच्यासाठी तयार बसलेले असायचे लोकांना भेटायला. सकाळी 6 पासून कोणतीही बांधकामाची कामं असतील, बाकीचं सगळं असेल ते सगळं इत्थंभूत माहिती ते स्वतः फिरत असायचे. दर शनिवारी ते तिथं असणार आणि येणार. इतकं कर्तव्य कठोर कोणतेही काम आम्ही तिथं करत असताना आम्हाला एवढा दबाव असेल, दबाव म्हणजे चांगल्या पद्धतीचा की दादा येतील, हे पाहतील आणि ते इतकं व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी पाहिजे. त्याचं एक उदाहरण म्हणून त्यांनी वडूजला एक उद्घाटनाला आल्यानंतर तिथं खरडपट्टी केली होती की 5,000 रुपये स्क्वेअर फुटानं काम करून सुद्धा इतकं काम निकृष्ट का झालं. मला बोलवताना विचार करता इतकं सडेतोड बोलणं आणि मिस्किल स्वभाव त्यांचा होता. आता माझ्या बाबतीतला अनुभव, माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना बोलवल्यानंतर एक त्यांचा स्वभाव असा होता की इन जनरल त्यांच्या वयाचे किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या माणसाला ते अरेतोरेत बोलवायचे. जास्त कधी असा अवधव वगैरे नसेल. पण का कोण असतो माझ्या बाबतीत ते जसं घडलं नाही. मला ते काय अवधव बोलले म्हणजे मला कधी अरे शामराव हा शब्द त्यांनी वापरला नाही. साहेब बसा, साहेब या, रावसाहेब हाच शब्द त्यांच्या तोंडून आला भाषणामध्ये सुद्धा. अगदी शेवटचा आमचा कार्यक्रमाचा अलीगड झाला त्यामध्ये आत्ताचे अध्यक्ष झाले तर आमचे तिथं तब्येत नाहीत, मी थोडा असं होतो त्यातही बोलून दाखवलं. म्हणले लॉरी नाहाटीची जोडी आहे, जाड्या राड्या, असं एक कॉमेडी थोडीशी आमच्यावरती केली त्यांनी. त्यांची जी कामाची पद्धत होती त्यामुळे आमच्यामध्ये हे कोण आले, एक कोणतेही काम करताना चांगले दर्जेदार व्हावं, व्यवस्थित व्हावं आणि कमी खर्चात व्हावं, तीच सवय आम्हाला लागली, आम्हाला कामात लागली आणि त्याचा परिणाम मी वावर सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे जी कामं चालले तेच सवयीमध्ये होत आहेत आमची. इतका चांगला कर्तव्य कठोर प्रशासक, मंत्री आणि नेताच्या बरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली. हे खरं तर आमचं भाग्य होतं. अजून या राज्याला त्यांच्या नेतृत्वाची खूप मोठी गरज होती. या राज्याचं खूप मोठं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल.
ते कोणत्या पक्षात होते, नंतर काय काय झालं, हे सगळं जरी मान्य केलं तरी त्यांच्यातलं नेतृत्व, पवारसाहेब सुद्धा कायम बारामतीत काय असेल तर स्पष्टपणे सांगायचे, ते सगळं अजितला सांगा, अजित बघून घे, इतकं एका शब्दात तो विषय मिटून जाईल. आणि साधा एखाद्या टपरीचं उद्घाटन असू द्या किंवा काय असू द्या, ते सकाळी म्हणजे त्याच्या उद्घाटनाला सुद्धा यायचे आणि त्यांच्या कार्यक्रमाला जर कुठल्या जायचं तर आम्हाला खूप बरं वाटायचं. त्याचं कारण असं होतं की वक्तशीरपणात असताना जी भाऊने सांगितलं, कोणतंही काम हे वेळेत झालं पाहिजे. एखादं उद्घाटन जर 11:30 असलं तर मला सुद्धा माहीत असायचं हा कार्यक्रम अर्धा तासाचा, अर्ध्या तासात मी स्टाफला जाऊन सांगायचो की मी अर्ध्या तासात मागायला आलो. इतकं परफेक्ट वेळेमध्ये काम व्हायचं. आपण 11:30ला पोहोचायला आम्ही 5 मिनिटं आधी गेलो तर दादा तिथं स्टेजवर चढलेले असायचे आणि वेळेतच कोणताही कार्यक्रम संपून दिवसात 10-10, 20-20 उद्घाटन त्यांनी बारामतीत घ्यायचे, रात्री 10 सकाळी 6 हा त्यांचा स्वभाव होता. कार्यतत्परता आणि कामाची चिकाटी, त्याच्यामध्ये कुठेही टाळाटाळ नाही, जे काय असेल ते स्पष्टपणे सांगणं, होत असेल तर हो, नाहीला नाही, इतकं क्लिअर असायचं. लोकांना कधी कधी ते पटायचं नाही. सुरुवातीच्या काळात मला आठवतं की जेव्हा ते नव्यानं राजकारणात उभे राहत होते त्यावेळेला सिनियर पवारसाहेबांबरोबर काम केलेली पिढी होती, त्यांना ते थोडंसं त्रासदायक वाटायचं यांचं वागणं. पण जसं जसं ते सिनियर होत गेले तसं तसं सगळं जुळवत नेलं त्यांनी आणि एक वेगळा दरार आणि दबदबा त्यांनी त्या परिसरात तयार केला आणि अख्ख्या महाराष्ट्रालाही तोच ज्ञात आहे. आणि इतका असा आमचा हा नेता आमच्यातून गेल्यानंतर त्याचं जे दुःख आहे ते आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. एवढं बोलून मी थांबतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.